राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात। बारामती राहुरीतील पोटनिवडणुकीसाठी फडणवीस 2 दिवस प्रचार करणार। लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषबल्ली। परतवाडा प्रकरणावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका। तर काँग्रेसनं हिरवे विषारी साप जोपासलेले आहेत। नवनीत राणांचाही पलटवार। यवतमाळच्या राळेगाव आणि मारेगाव गिळापूर तालुक्यातून 6 महिन्यात अनेक आदिवासी मुली गायब। लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा अँगल असल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू। कालपासून पीडितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। कंपनीतील कागदपत्रांची तपासणी, गुन्ह्यांचे बारकावे समजून घेण्यावर विशेष भर। मोंदू खरातला 5व्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी। खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम 23 एप्रिलपर्यंत वाढला। खरातची 5 दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये रवानगी। मोंदू खरातच्या अडचणीमध्ये वाढ। डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर। मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती। अजितदादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू। बॅडमिंटन क्लबमधील सदस्यांनी जागवल्या आठवणी। तर दादांनी सोन्याची जेजुरीसारखी बारामती घडवली, तिला जपणार महिलांचा सुनेत्रा पवारांशी भावनिक संवाद। विदर्भात उष्णतेचा कहर। वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर। नागपूर, अमरावतीतही पारा 44 अंश सेल्सिअसच्या पार। 8 दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं घाट परिसरात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही बरसणार पावसाच्या सरी। अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी उद्या होण्याची शक्यता। इस्लामाबाद किंवा रावळपिंडीत चर्चेची शक्यता। रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी। शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद। इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता। औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज। कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता। भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील। ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदी 16 मे पर्यंत मुदत वाढ। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा आई बाबा होणार। पहिली मुलगी दुवासोबतचा फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी। राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह। सोनं आणि गाड्या खरेदीचा उत्साह। आंब्याची देखील मागणी वाढली। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आंब्यांची आरास।